नमस्कार सर्वांना, मी आहे अनमोल आणि वेलकम टू एबीटी अनमोल. तर आज आहे 88 पोर्टल आणि आजचा दिवस खूप चांगला आहे मॅनिफेस्टेशनसाठी, कारण आज आपण जे काय मॅनिफेस्ट करू ते सगळं खरं होईल. तर मी घेऊन आलेली आहे एक सिंपल 4 स्टेप रिच्युअल, ज्याला तुम्हाला अर्धा तास लागेल करायला. ते तुम्ही करा आणि तुमचे मॅनिफेस्टेशन्स रिअलमध्ये आणा. तर पहिली गोष्ट काय आहे, तुम्हाला एक कॅन्डल लागेल किंवा दिवा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं फेवरेट एक अत्तर किंवा डिओड्रंट लागेल, एक ग्लास पाणी. त्याच्यानंतर तुम्हाला 2 शीट्स लागणार आहेत. ब्लू पेन किंवा रेड पेन हवं आहे. आता तुम्हाला सर्वात पहिला स्टेप काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचे 8 रिलीजेस लिहायचे आहेत. ओके, तर हे रिलीज कशाशी रिलेटेड? रिलीज म्हणजे काय की आपल्याला जे नको आहे आपल्या जीवनातून ते आपल्याला पहिल्यांदा काढायचंय. ओके, नवीन गोष्ट आणायच्या आधी आपण काय करतो, तर जुनी गोष्ट बाहेर टाकून देतो ना, तसंच, अगदी तसंच. तर आपल्याला 8 मॅनिफेस्टेशन्सच्या रिलेटेड 8 रिलीज स्टेटमेंट्स लिहायचे आहेत. तर पहिलं काय आहे, जर मी मॅनिफेस्ट करायचं असेल मला की मला 1 लाख किंवा 1 लाखपेक्षा जास्त पर मंथ कमवायची इच्छा आहे, हे माझं मॅनिफेस्टेशन आहे. आणि त्याचंच रिलीज स्टेटमेंट आपण काय लिहिणार की मी माझ्या मनातनं पूर्णपणे ही भीती काढून टाकते की मी 1 लाख रुपये कमवेन पर मंथ किंवा त्याहून जास्त कमवेन. ओके, ही आहे आपली रिलीज. तसंच जर तुम्हाला कोणतं तरी लाईफ पार्टनर अचीव्ह करायचा, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही त्याच्यामध्ये रिलीज स्टेटमेंट लिहू शकता की आय रिलीज ऑल द फिअर्स ऑफ कमिंग क्लोजर टू द वन. ओके, म्हणजे आपण रिलीज करू शकतो आपले फिअर्स, आपले नेगेटिव्ह इमोशन्स कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्याच्या आधी. ओके, असे आपण 8 लिहायचे आहेत आपले रिलीज स्टेटमेंट्स. ओके, त्यानंतर ह्या पेपरला आपण फाडायचं. फाडल्यानंतर त्याला आग लावायची आणि जाळून टाकायचं. ओके, जाळल्यानंतर त्याला फ्लश करून टाकायचं. सिंपल, म्हणजे आपण रिलीज करतोय. आपलं रिलीज झालं. आता नेक्स्ट स्टेप काय आहे की तुम्हाला मॅनिफेस्टेशन्स लिहायचे आहेत. तर पहिल्यांदा डेट लिहायची आहे त्याच्यामध्ये. तर डेट काय असणार आहे, आजची नाही, की तुम्हाला ही गोष्ट कधीपर्यंत अचीव्ह करायची आहे त्याची. जी कोणतीही रॅन्डम डेट असेल, समजा की 28 जानेवारी 2027 पर्यंत मी हे अचीव्ह केलेलं आहे. ओके, तर जसं आपण आपल्या जर्नलमध्ये एंट्री करतो ना, आजचा दिवस आहे, तसं मी इथं लिहिणार 28 जानेवारी 2027. आणि आपण स्टार्ट कसं करणार आहे आपले मॅनिफेस्टेशन्स की आय एम सो ग्रेटफुल अँड आय फील हॅपी, म्हणजे मी खूप धन्यवाद देते आणि मला खूप खुशी फील होती आहे, जाणवती आहे माझ्या मनामध्ये की मी 1 लाख रुपये पर मंथ कमवतीये किंवा त्याहूनही जास्त कमवतीये. ओके, किंवा मी खूप खूप ग्रेटफुल आहे ह्या युनिवर्ससाठी, की मी खूप खूप धन्यवाद देते ह्या युनिवर्सला की माझा जो कोण आहे तो मला मिळाला आहे आणि मला खूप मनात प्रेम जाणवत आहे, की आय फील ग्रेटफुल अँड आय एम फुल ऑफ लव्ह दॅट आय हॅव अट्रॅक्टेड द वन. ओके, असे आपण आपले मॅनिफेस्टेशन्स ग्रॅटिट्यूड प्लस एका फिलिंग्सशी असोसिएट करणार आहोत. ओके, हे तुम्हाला लक्षात आलंय. आता नेक्स्ट काय करणार आहोत, तर आपण ह्याला आपल्या 5 सेन्सेस सोबत मिक्स करणार आहोत. तर कसं, तर आपण पहिल्यांदा ह्याला अत्तर लावणार. ओके, अत्तर लावल्यानंतर 5 सेन्सेस कोणते, तर बघणे, आपण ह्याला वाचणार एकदा. ओके, वाचल्यानंतर व्हिज्युअलाइज करणार की ओ माय गॉड, असं झालेलं आहे माझ्या जीवनात. आणि ती फिलिंग जे, म्हणजे मला 1 महिन्यामध्ये मी 1 लाख कमवते ह्याची खुशी होते, तर मी असं इमॅजिन करणार, वाव मी किती खुश आहे, किंवा माझ्या मनात किती प्रेम जागलेलं आहे त्या व्यक्तीप्रती किंवा ह्या जगाप्रती, की मला माझा जो कोण आहे पार्टनर तो मिळालेला आहे. असंच तुमचे 8 मॅनिफेस्टेशन्स ते तुम्ही व्हिज्युअलाइज करणार. ओके, ते ऐकायचा प्रयत्न करणार त्याला, म्हणजे इमॅजिन व्हिज्युअलायझेशनमध्ये तुमचे 5 सेन्सेस तुमचे जे आहेत ते इंडल्ज करणार. ओके, ते व्हिज्युअलाइज करताना तुम्ही ते ऐकणार, की जसं की पैसे मोजत आहात असं इमॅजिन करणार आणि त्याचा व्हॉइस ऐकणार. ओके, आणि हा जो अत्तर लावलेला ह्याला स्मेल करणार, वा ओके नाईस. ओके, आणि त्याच्यानंतर आपण हे पाणी पिणार, जे आपण पाणी स्टार्टिंग पासून आपल्याकडे ठेवलेलं आहे. ओके, आणि ह्याला आपण टच करणार. आपण इमॅजिन करणार की ती सगळ्या गोष्टी सत्यमध्ये घडलेल्या आहेत.
ऑलराईट. ह्याच्यामध्ये तुमचे सगळे सेन्सेस इंडल्ज झालेले आहेत, की आपण बघितलं ते परत वाचलेलं आहे, त्यानंतर आपण व्हिज्युअलायझेशन करताना त्याला ऐकलेलं आहे, आपण पाणी टेस्ट थ्रू फील केलेलं आहे, आणि तसंच आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ह्याला फोल्ड करणार आहोत स्वतःजवळ. ओके. आणि मग त्यानंतर आपण मंदिरात जायचं आहे आणि आपल्या घरातल्या मंदिरात, ओके, घरातल्या ऑल्टरमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. जे कोण तुमचे इष्टदेवता, कुलदेवती, ज्यांच्यावर तुमचा खूप खूप विश्वास आहे, त्यांच्या समोर हे ठेवणार आहे. किंवा जर तुमच्या घरी ऑल्टर नसेल तर तुमच्याकडे कोणतीही होली बुक असेल, जशी भगवद्गीता, बायबल, कुराण, कोणतीही बुक असेल, त्याच्यामध्ये हे तुम्ही ठेवणार आहे आणि देवाला प्रार्थना करणार आहे की देवा परमेश्वरा, की माझे हे काही विशेष आहेत ह्याच्यावर तुम्ही लक्ष घाला, आणि ही पूर्ण झालेली आहे असं मी समजते आणि तुमच्या पायात खूप खूप धन्यवाद देते आणि नमन करते तुम्हाला. पण जर तुम्हाला हे माझ्यासाठी बरोबर वाटत नसेल तर तुम्ही ही गोष्ट 10 पट जास्त चांगली माझ्या आयुष्यात आणा. तुमच्या हिशोबाने तुम्ही माझ्या जीवनामध्ये 10 पट जास्त चांगली गोष्ट आणा. दिस इज ग्राउंडिंग, किंवा ह्याला आपण सरेंडर पण म्हणतो. तर ग्राउंडिंग का हा विश्वास की माझा देव ह्याला पूर्ण करणार आहे. ओके. सो हे काही गोष्टी होत्या, हे 4 स्टेप्स आहेत. पहिल्यांदा रिलीज, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही तुमचे मॅनिफेस्टेशन्स लिहिणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात तर 5 सेन्सेस त्याच्यामध्ये इंडल्ज करणार आहात आणि त्याच्यानंतर देवाला प्रेयर करणार आहात. हे सिम्पल रिच्युअल आहे आणि हे रिच्युअल तुम्हाला 100% रिझल्ट्स देतील. आणि तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या जीवनामध्ये काय फरक घडले. कारण ह्या वेळेला एनर्जीज एवढ्या हाय आहेत की लेस देन 3 मंथ्समध्ये लोक क्लेम करतायत की लेस देन 3 मंथ्समध्ये तुमची मॅनिफेस्टेशन पूर्ण होतील. सो बी पॉझिटिव्ह आणि ही मॅनिफेस्टेशन रिच्युअल करा. तुम्हाला कसं वाटतंय प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे रिच्युअल मी केलेलं रील मी घेऊन येईल. ओके. तर प्लीज तेही जाऊन पहा. थँक्यू. तुम्ही माझे व्हिडिओज बघताय. बाय. हॅव अ गुड डे.